पण आता मात्र सगळ्या महिलांची लगबग चालू झाली असेल बघा, सगळ्या महिलांची लगबग चालू झाली असेल. कारण मागच्या वर्षी मे महिन्यातच पावसाने सुरुवात केली होती. ज्या महिला मे महिन्याच्या भरोशावर राहिल्या ना पापड मिरगुटी करायला, त्यांची फसगत झाली बरं का. आता सगळ्या महिलांची धावपळ चालू असेल की नाही. संसारातलं काम आम्ही वेळेवर करतो सगळं काही, आणि वेळेवरच झालं पाहिजे, कारण आम्हाला माहितीये जर वेळेवर झालं नाही तर आमची फसगत होते बरं का. तसं आयुष्यामध्ये आम्हाला जे आवडीने परमार्थ करायचं आहे ना, भक्ती करायची आहे ना, देवपूजा करायची आहे ना, ती आम्ही आवडीनेच केली पाहिजे आणि वेळेवरच केली पाहिजे, कारण पुढची वेळ आमची असेलच याची गॅरंटी नाही. फुलं सगळीच आहेत, पण सगळीच फुलं देवाच्या चरणी जात नाहीत माऊली. पण जी फुलं देवाच्या चरणी जातात त्यांची निर्माल्य म्हणून व्यवस्था केली जाते. जर देवाच्या चरणी गेलेल्या वाहिलेल्या फुलाला जर पुनर्जन्म नाही तर ऐका ना दादा, आम्ही जर हा देह देवाच्या चरणी वाहिला तर आम्हाला सुद्धा पुनर्जन्म नाही. मग काय झालं जातंय, त्या तत्वाला आम्ही प्राप्त होतो, त्या देवाला आम्ही प्राप्त होतो, त्या देवाच्या चरणी आम्ही एकरूप होऊन जातो, एकरूप होऊन जातो. आणि ती एकरूपता आम्हाला साधता आली पाहिजे, ती एकरूपता आम्हाला साधता आली पाहिजे. हे प्रवचन कशासाठी आहे बरं? आम्हाला देवाशी एकरूप होण्यासाठी प्रवचन आहे, प्रवचन श्रवण करायचं आहे. देवामध्ये आणि आमच्यामध्ये अंतर पडलंय ना, अंतर म्हणजे विचारामध्ये अंतर पडलेलं आहे, कार्यामध्ये अंतर पडलेलं आहे, कर्मामध्ये अंतर पडलेलं आहे. तसं देवात आणि आमच्यात अंतर नाही. अंतर ज्या दिवशी पडेल त्या दिवशी अंतर ज्या दिवशी पडेल देवात आणि आमच्यात त्या दिवशी र काढायचा फक्त अंत. सगळ्या गोष्टीचा शेवट झालेला असेल, सगळ्या गोष्टीचा अंत झालेला असेल बरं का. कर्मामध्ये, विचारामध्ये, कार्यामध्ये, परमार्थामध्ये, देवपूजामध्ये, भक्तीमध्ये अंतर पडलेला आहे. तो अंतर आम्हाला नष्ट करायचा आहे, काढायचा आहे, नष्ट करायचा आहे. आणि म्हणून मग त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे, देवाचं नामस्मरण केलं पाहिजे, आम्ही ग्रंथ वाचन केलं पाहिजे, ज्ञान पाहिजे, आम्हाला ज्ञान पाहिजे माऊली बरं का. ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात करुते अर्जुना, भगवंत म्हणतात. ज्ञानाग्नीमध्ये एवढं सामर्थ्य, आम्हाला ज्ञान का पाहिजे बरं? ज्ञानाग्नीमध्ये एवढं सामर्थ्य आहे की पूर्वीच्या कर्माचं भस्म करण्याचं सामर्थ्य ज्ञानाग्नीमध्ये आहे, ज्ञानाग्नीमध्ये आहे. पूर्वीच्या कर्माचं भस्म करण्याचं सामर्थ्य ज्ञानाग्नीमध्ये आहे. आणि म्हणून आम्ही काय करायचं आहे, ज्ञान प्राप्त करून घ्यायचंय. ज्ञान प्राप्त करून घेतल्यानंतर घडणारी जी कर्म आहे, ज्याला कळलं मी डोळ्यातून काय पाहायचंय ते ज्ञान झालं, तो देवच पाहत असतो. ज्याला कळलं, ज्याला ज्ञान झालं मी कानातून काय ऐकायचंय, देवाचंच ऐकायचंय, तो देवाचंच ऐकत असतो. ज्याला कळलं जोपर्यंत मला बोलता येते तोपर्यंत मला देवाचं बोलायचंय, हे ज्ञान ज्याला प्राप्त झालं तो देवाचंच बोलत असतो, देवाचंच बोलत असतो बरं का. जोपर्यंत लाईट आहे ना, पंखे हवा देतात, तोपर्यंत त्यांच्याकडे आपलं कोणाचंच लक्ष नाही. आहे का कोणाचं लक्ष इथे बसल्यापासून? हवा लागते मस्त की आपण हवा घेतो ती. पण आता जर लाईट गेली आणि पंखे जर बंद झाले तर सगळ्यांचं लक्ष कुठे जाईल? एक काही सेकंदापुरतं काय नाही, पण सगळ्यांचं लक्ष जाईल की नाही तिथे. कूलर बंद पडले, अरे बापरे लाईट गेली. मग नंतर किंमत कळेल लाईटची काय किंमत आहे, ती पॉवरची काय किंमत आहे, कूलरची काय किंमत आहे, पंख्याची काय किंमत आहे. तसं आम्हाला जोपर्यंत दृष्टी आहे तोपर्यंत त्याची किंमत कळत नाही. आम्ही काहीही जगातलं पाहत असतो, जे दिसेल ते पाहत बसतो. काय जे दिसेल ते पाहत बसतो. मला सांगा, चांगलं पाहायला आवडतंय की वाईट? डोळ्यांना चांगलं की वाईट आवडतंय? पाहायला काय आवडतंय बरं? कानाला चांगलं ऐकायला आवडतंय की वाईट ऐकायला आवडतंय? जे मिळेल ते कानावर येईल ते आम्ही ऐकत असतो, कानावर येईल ते आम्ही ऐकत असतो बरं का. तोंडामध्ये बोलताना जे सुचेल ते बोलत असतो. सर्व इंद्रियांनी कर्म करत असताना, सर्व इंद्रियांनी कार्य करत असताना ज्या पद्धतीने होतील त्या पद्धतीने कर्म करत असतो आम्ही, ज्या पद्धतीने होतील त्या पद्धतीने कर्म करत असतो. पण एकदा काही ज्ञान प्राप्त झालं ना की मग आम्हाला कळतंय, आता दृश्य पाहायचं नाही, आता सृष्टी पाहायची नाही, आता जग पाहायचं नाही, जगाचा निर्माता जो जगदीश आहे त्या जगदीशाचं दर्शन आम्हाला घ्यायचं बरं का. अशी दृष्टी पाहिजे, अशी दृष्टी निर्माण करून घेतली पाहिजे की सृष्टी बाजूला करून तो देवच आम्हाला दिसला पाहिजे, देवच दिसला पाहिजे.
प्रत्येक ठिकाणी तो देव आहे, त्याची प्रचिती माणसाला येत असते. फक्त आम्ही काय केलं पाहिजे माहितीये का? ज्ञानातून ती पाहण्याची प्रक्रिया केली पाहिजे. कोणतंही कार्य करायचं, कर्म महत्वाचे आहे ना माऊली? कर्म महत्वाचं आहे की नाही? आज बघा कुठून कुठून माणसं या ठिकाणी आल्यात. वडवलीवरून आले असतील, आटाळीवरून आले असतील, टिटोळ्यातून, मांड्यातून, अजून बऱ्याच ठिकाणी. आता मला जेवढं माहिती आहे तेवढं सांगितलं, बरं का? आता वडवलीवाले आमचे उशीरला राहत आहेत, आई साहेब, बरं का? घरी ठरवलं असेल त्यांनी की आज मला मांड्यामध्ये मढवी परिवाराकडे उत्तर कार्याला जायचं आहे. पायच जर हल्ले नसते तरी तर पोचले असत्या का? ठरवून नुसता पोचेल का माणूस? नुसता विचार करून पोहोचेल का? क्रिया करायला पाहिजे ना. सकाळी उठल्यापासून तिच्या तोंडामध्ये फक्त एकच, आज जरा लवकर स्वयंपाक केला पाहिजे, बाहेर जायचंय, आज जरा लवकर स्वयंपाक केला पाहिजे, बाहेर जायचंय. 12 वाजलं तरी तोंडात त्याच, अजून प्रक्रिया नाही. 1 वाजला तरी तोंडात तेच, आज जरा लवकर स्वयंपाक. अरे 1 वाजला तर लवकर किती? क्रियेला काहीच नाही, काहीच नाही तिथे, क्रिया काहीच नाही, फक्त बोलत बसलोय. तसं आम्हाला ज्ञान प्राप्त झाल्यानंतर नुसतं बोलतच बसलो आणि क्रिया जर नसेल तर त्या ज्ञानाला किंमत नाही. कसं जगावं, कसं वागावं हे आम्हाला कळतंय. कोणाला कळत नाही मला सांगा? आपण करतोय ते पाप का पुण्य, कोणाला कळत नाही? प्रत्येकाला कळतंय माऊली, प्रत्येकाला कळतंय. आम्ही जी क्रिया करतोय, जी कर्म करतोय ना, त्याला पाप म्हणतात की पुण्य म्हणतात हे प्रत्येकाला कळतंय. पण कळत असूनही जर आमच्याकडून पाप कर्मच घडत असतील तर आम्हाला कळण्याला, आम्हाला माहिती असणारा, आमच्या ज्ञानाला उपयोग काय? बरं काय उपयोग आमच्या ज्ञानाला? ज्या दिवशी जे आम्हाला कळतंय त्या पद्धतीने वळेल ना, कळलं मग वळलं पाहिजे, त्या दिवशी आमच्या जीवनाला अर्थ प्राप्त होईल, आमच्या ज्ञानाला अर्थ प्राप्त होईल. ज्ञानातून घडणारी कर्म, बरं का माऊली, ज्ञानातून घडणारी कर्म म्हणजेच परमार्थ आहे, म्हणजेच भक्ती आहे. ज्ञानातून घडणारी कर्म म्हणजेच भक्ती आहे. जनाबाईने काय कार्य केलं बरं? मुक्ताईने काय कार्य केलं बरं? बहिणाबाईने काय कार्य केलं बरं? कान्होपात्रेने काय कार्य केलं बरं? आम्ही वाचल्या पाहिजेत त्या, आम्ही अभ्यास केला पाहिजे. जनाबाईचं जीवन कसं होतं, कशा प्रकारे कार्य केलं त्यांनी, कशा प्रकारे कार्य केलं. प्रत्येक कार्य करताना पांडुरंग परमात्म्याचं स्मरण. तुम्हाला माहिती आहे का? ते काम करण्यासाठी, ते कार्य करण्यासाठी स्वतः पांडुरंग उपस्थित असायचे, स्वतः पांडुरंग हजर असायचे. जनाबाईच्या ओव्या, जनाबाईचं ते अभंग, जनाबाईची ती रचना, बरं का माऊली, कबीर महाराजांच्या कानावर पडली, कबीर महाराजांपर्यंत पोहोचली ती रचना, ते अभंग, ती काव्य रचना, त्या ओव्या जनाईच्या. आणि त्याच्यावर कबीर महाराज विचार करायला लागले की एवढी सुंदर रचना आहे, एवढ्या सुंदर ओव्या आहेत, एवढे सुंदर अभंग आहेत, एकदा तरी जनाईचं दर्शन घ्यावा ना, एकदा तरी जनाईचं दर्शन घ्यावा. माणसाच्या मनामध्ये त्याच व्यक्तीला भेटण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे जो विचाराने श्रीमंत आहे. काय? माणसाच्या मनामध्ये त्याच व्यक्तीच्या जवळ बसण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे जो कर्माने श्रीमंत आहे, जो गुणाने श्रीमंत आहे, जो विचाराने श्रीमंत आहे. परिसाच्या जवळ लोखंड बसलं तर सोन्यातच रूपांतर होणार आहे ना, पण ते लोखंड जर गंजलेल्या लोखंडाच्या जवळ बसलं तर ते पण गंजणार आहे. बरोबर आहे की नाही? आता आपण एक ह्या महिन्यात किंवा पुढच्या महिन्यामध्ये गावोगावी कांद्याच्या गोणी येतात की नाही? कांद्याच्या गोणी भरलेले टेम्पो येतात ना, किती गर्दी होते बरं. लगेच नाही आल्याबरोबर कांदे आले, एकदा समजलं की आपण लगेच गोणीच्या गोणी कांदे घेतो, कारण आपल्याला माहिती आहे पावसाळ्यामध्ये आम्हाला कांदा साठवून ठेवायचा आहे, पावसाळ्यासाठी. बरोबर आहे की नाही? समजतंय ना मी काय बोलतो तुम्हाला? ते 12 वाजेपर्यंत आपल्याला कार्यक्रम करायचा. बरं, मला सांगा ती कांद्याची गोण तुम्ही घरी आणल्याबरोबर काय करता? कोण बोलला आरती करतो? नाही ना. कांद्याची गोण घरी आणल्याबरोबर आम्ही तिला मोकळी करतो, मोकळी करतो. बरोबर आहे की नाही? अशी ओततो, सगळे कांदे मोकळे करतो. आणि मला सांगा ते कांदे मोकळे केल्यानंतर तुम्ही कुठले कांदे रागाने, द्वेषाने, मत्सराने फेकून देता? नासके.
तुमची उच्च लेवलची भाषा जी आहे ना ती इथे काम करणार नाही. सडलेले नाही, नासके. नासके कांदे आम्ही का फेकून देतो माहितीये का? नासके कांदे आम्ही का फेकून देतो माहितीये का? आम्हाला माहितीये त्या नासक्यांमध्ये एवढं सामर्थ्य आहे की चांगल्याना नासवतील. काय म्हणतात माहितीये का? गोणीमध्ये एक जरी नासका असला तरी अख्खी गोण नासवण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये असते. आम्हाला ते फेकून देता आले पाहिजे. आम्हाला ते फेकून देता आले पाहिजे. आम्ही कोणाच्या जोडीला बसलो पाहिजे, आम्ही कोणाच्या संगतीला बसलो पाहिजे, आम्ही काय विचार घेतले पाहिजेत याच्यावर आमचं जीवन अवलंबून आहे, याच्यावर आमचं जगणं वागणं अवलंबून आहे. आणि म्हणून मग काय केलं पाहिजे? चांगल्याच्याच जोडीला बसलं पाहिजे, चांगलंच ऐकलं पाहिजे, चांगलंच ऐकलं पाहिजे, चांगल्याच जागेवर बसलो पाहिजे. तर ते विचार आमच्या अंतःकरणामध्ये येतील, तर ते विचार आमच्या मनामध्ये येतील, तर ते विचार आमच्या मनामध्ये येतील. आणि म्हणून महत्वाचं काय आहे? ज्ञानातून घडणारी कर्म आम्ही कसं जगलं वागलं पाहिजे. ज्ञान झालं, कर्म केली पाहिजे, त्याप्रमाणे कर्म करता आली पाहिजेत. आणि ती कर्म म्हणजेच भक्ती आहे. देवाला अगरबत्ती ओवाळणंच म्हणजे भक्ती नव्हे. व्यवस्थित ऐका. देवाला दिवाच लावणं म्हणजे भक्ती नव्हे. सगळं कार्य करत असताना आम्हाला देवाचं स्मरण करता आलं पाहिजे. आणि म्हणून मग कबीर महाराजांना इच्छा झाली की आपण काय केलं पाहिजे? जनाईचं दर्शन घेतलं पाहिजे. एवढ्या चांगल्या ओव्या, एवढं चांगलं नाही का अभंग रचना आहे, एकदा तरी जनाईला भेटलं पाहिजे, जनाईला भेटलं पाहिजे. आणि म्हणून निघाले कबीर महाराज माऊली जनाईच्या दिशेने. कुठे? पंढरपूर क्षेत्री जनाई मिळेल. जनाई कुठे मिळेल? पंढरपूर क्षेत्र. आणि तिथे आल्यानंतर मग त्यांनी काहींना विचारलं, म्हणे रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण म्हणे जनाईला भेटायचं आहे, मला जनाईला भेटायचं आहे. तिथे असलेल्या काही माणसांनी सांगितलं, बाबा तुम्हाला जर जनाईला भेटायचं आहे तर तुम्हाला नामदेव महाराजांच्या घरी जावं लागेल, नाही का? नामदेव महाराजांच्या घरी जावं लागेल. तिथे काम करते जनाई, तिथे काम करते जनाई. तिथे गेल्यानंतर मग त्या कबीर महाराजांना सांगितलं, तुम्हाला जनाईला भेटायचं आहे का? तिकडे समोर जा, अगदी तिकडे गोवऱ्या थापायचं काम चालू आहे, शेणी. आणि तिथे जनाई तुम्हाला मिळेल, बरं का? तिथे जनाई तुम्हाला मिळेल. आणि असं बोट दाखवल्यानंतर त्या दिशेने कबीर महाराज निघाले जनाईला भेटण्याच्या उद्देशाने, बरं का? त्या दिशेने निघाले जनाईला भेटण्याच्या उद्देशाने. आणि मग निघाल्यानंतर पुढे 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 जसे जायला लागले ना माऊली, जसे जवळ जवळ त्या जागेच्या जायला लागले तसं त्यांना दोन महिलांच्या भांडण्याचा आवाज यायला लागला. दोन महिलांचं भांडण चालू आहे, बरं का? कोणाचं भांडण? आता महिलांचं ही भाषा आपण जरा बाजूला ठेवू, दोन बायांची भांडण. आणि तुम्हाला तर माहितीये, एक वेळ पुरुषांची भांडण परवडली झाली तर एकदम जोरात, नाही तर मग धुसफूस. महिलांची भांडण म्हटल्यानंतर, विहिरीवर कधी गेल्या होत्या का तुम्ही पाण्याला? पूर्वी नळावर कधी कपडे धुवायला गेल्या होत्या का तुम्ही? पूर्वी नुसता लांबण्याला लांबणा जरी लागला तरी पण भांडण, नंबरवरून पण भांडण, हंड्याला कोणाचा धक्का लागला, हंडा कलंडला, भांडण नाही. असो, आता ती भांडणं थांबली ना. आता आम्हाला नळावर जायची गरज लागत नाही, कारण आमच्या घरात पाणी आलं. विहिरीवर जायची गरज लागत नाही, आम्हाला कपडे धुवायला बाहेर पडायची गरज लागत नाही. खरं आहे की खोटं आहे? बरोबर आहे ना? मग आता आम्हाला भांडणच बघायला मिळत नाही. मग दुधाची तहान ताकावर भागवतात महिला. कुठे बरं भांडणं पाहतात? कुठे? तुम्ही बोलाल तर 12 वाजतील, नाही तर थांबतो ना लगेच. काय गरज आहे पुढे जायची? प्रत्यक्ष महिलांची भांडणं आता बंद झाली. आता काही प्रत्यक्ष महिलांची भांडणं पाहायला मिळत नाहीत. आता आम्ही भांडणं पाहतो कुठे? टीव्ही मध्ये, मालिकांच्या. काय असतंय? हिचं भांडण तिच्याशी, तिचं भांडण हिच्याशी, याचं हे झालं, त्याचं त्या झालं, हिचं इकडं, त्याचं तिकडं, काय काय असतंय ना. आणि पोरा बालांना घेऊन आम्ही पाहतोय. काय संस्कार आहेत ना आमचे, किती मस्त अभ्यास चालू आहे ना आमचा, किती मस्त मार्गदर्शन चालू आहे ना मुलाबालांना आमचं. नाही,
सासू सुना एकत्र पाहतात, तिकडे त्यांचं भांडण पाहतात, त्यांचं ते सगळे डावपेच सगळे पाहतात आणि ते हे शिकतात त्याच्यातून आणि मग तसं घरात जगण्या वागण्याचा प्रयत्न करतात. ते होऊ नये म्हणून दाखवतात आणि हे पाहताना तसेच वागतात, तसेच जगतात. काय उपयोग आहे सांगा बरं, काय उपयोग आहे सांगा. आणि म्हणून मग ते भांडणाचा आवाज येतोय. महाराजांनी विचार केला, कबीर महाराजांनी, इथे तर 2 महिला भांडतायत, आपण पुढे जाऊ का नाही जाऊ. पण तेवढ्यात विचार केला, ठीक आहे म्हणे, तिथेच बाजूला कुठेतरी जनाबाई असेल, कारण मला ह्याच दिशेने जायला सांगितलंय. आणि ज्या वेळेला तिथे गेले त्या स्पॉटला, त्यावेळेला सर्वत्र अशा गोवऱ्या वगैरे पसरलेल्या पाहायला मिळतात बरं का. 2 महिला पाहायला मिळतात, तिसरी महिला नाही. आणि मग कबीर महाराज विचार करायला लागले की इथे जनाबाई तर काही दिसत नाही, या 2 बाया भांडतात, गोवऱ्या तर आहेत, जागा तर हीच सांगितले, मग यांनाच विचारू इथे कुठे जनाबाई मिळेल का, तिची भेट माझी होईल का. आणि जेव्हा कबीर महाराजांनी विचारलं इथे मला जनाई मिळेल का बरं, जनाई भेटेल का बरं, जनाईचं दर्शन घडेल का इथे, तेवढ्यात त्या जनाबाईशी भांडणारी बाई बोलायला लागली, ही कोण जनी, तुम्हाला दिसत नाही का, गोवऱ्या चोर, माझ्या सगळ्या गोवऱ्या तिने चोरल्यात, तुम्हाला दिसत नाही का जनी, माझ्याशी भांडते ही जनी. मी इकडे हात केला, जनी इकडे नाही हात केला, नाही तर एखादी असायची जनी. खरंच आहे का, माझी आई जनाबाई आई साहेब आहेत, आल्यात का, नाही आल्या ना, बरं झालं आज आल्या नाही ते ऐकायला. इकडे हात केला म्हणून मी, इकडे हात करायचो ना, खरंच एखादी जनाबाई नावाची महिला असायची. असो, ही नाही का जनी म्हणे, माझ्याशी भांडते, गोवऱ्या चोर, माझ्या गोवऱ्या सगळ्या चोरल्यात म्हणे तिने बरं का. एवढं सगळं ऐकल्यावर स्तब्ध झाले. कबीर महाराज विचार करायला लागले की ज्यांच्या ओव्या आपण ऐकून इथपर्यंत आलो, ज्यांचं अभंग आपण ऐकून, ज्यांची रचना ऐकून आपण इथपर्यंत आलो, ती जनाबाई आणि इकडे भांडतीये. तेवढ्यात थोडं वेगळाच चेहरा झाला त्यांचा, नाराज झाले जरा. कोण, कबीर महाराज. आणि परतीच्या दिशेने निघणार, चला बाबा आता जाऊया परत. तेवढ्यात ती भांडणारी बाई बोलते, ओ बाबा कुठे निघालात. कोण बोलते, म्हणजे भांडणाऱ्या बायांनाही कळत नाही असं नाही, काही कळतंय त्यांनाही कळतंय, पण कळून न कळल्यासारखं करतात त्या. काय म्हणते ती, ओ बाबा कुठे निघाल्यात. म्हणे काय, तुम्हाला माहिती आहे का, 2 महिलांचं किंवा 2 पुरुषांचं जर भांडण चालू असेल आणि तिथे जर तिसरी महिला किंवा तिसरा पुरुष जर गेला तर त्याने काय करायचं असते माहिती आहे, तुम्ही सांगा मला, चला काय करायचं असतंय. 2 महिलांचं किंवा 2 पुरुषांचं भांडण चालू आहे आणि तिथे तिसरी महिला किंवा पुरुष जर गेला तर त्या तिसऱ्या गेलेल्या पुरुषाचं किंवा महिलेचं काय कर्तव्य आहे, तिने काय करायचं असतंय. कोण बोलला, अजून आग लावायची असते. असं काही करायचं नसतंय बरं का. कोणी बोललं नाही, पण मला तसं मध्ये मध्ये बोलायची सवय आहे. काय, जसं यांना बोलायची सवय आहे की नाही, मध्ये मध्ये थोडासा आवाज त्यांचा कमी झाला तर बरोबर. बरं, तर त्यावेळेला तिने सांगितलं, बाबा 2 महिला जर भांडत असतील किंवा पुरुष जर भांडत असेल, तिथे जर तिसरा कोणी आला तर त्याचं कर्तव्य आहे चाललेलं भांडण थांबवणं आणि त्यासाठी प्रयत्न करणं. बरं का माऊली, जे भांडण झालं असेल ना, ते प्रयत्न करणं, आपण थांबवणं आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून मग तुम्ही थांबा, आमचं भांडण मिटवण्याचा प्रयत्न करा, बरं का. आणि मग त्यावेळेला त्यांनी, कबीर महाराजांनी त्यांना हात जोडले आणि विनंती केली, म्हणे तुमचं भांडण मिटवायचं म्हणजे नक्की काय, तेव्हा ती बाई बोलते, जनीच्या गोवऱ्या जनीला द्या, माझ्या गोवऱ्या मला द्या. झालं, भांडण मिटलं. आमचं भांडण कशावरून आहे म्हणे, गोवऱ्यांच्यावरून भांडण आहे. मग जनीच्या गोवऱ्या जनीला द्या, माझ्या गोवऱ्या मला द्या, म्हणजे भांडण मिटेल ना. त्यावेळेला कबीर महाराज म्हणतात, ताई, एकाच प्रकारच्या शेणापासून बनवलेल्या गोवऱ्या, एकाच आकाराच्या गोवऱ्या वेगळ्या वेगळ्या करायच्या कशा. आता व्यवस्थित ऐका हा, मगापासून तुमचं पण लक्ष तिकडं असेल, पण आता इकडं असू द्या. काय म्हणते ती बाई, भांडणारी बाई बरं का.
तिच्या गोवऱ्या तिला द्या, माझ्या गोवऱ्या मला द्या. इकडे कबीर महाराज काय म्हणतात, एकाच शेणापासून बनवलेल्या एकाच आकाराच्या गोवऱ्या मी वेगळ्या करू कशा? हे शब्द जेव्हा कबीर महाराजांच्या मुखातून निघाले ना, ते शब्द कबीर महाराजांच्या मुखातून निघाल्या बरोबर जनाई म्हणतात, हो बाबा, तुम्हाला जर गोवऱ्याच वेगळ्या करायच्या आहेत ना, तर जा त्या गोवऱ्यांच्या राशीजवळ, ढिगाजवळ, आणि एक एक गोवरी कानाला लावा. जी गोवरी विठ्ठल विठ्ठल बोलत असेल ना, ती गोवरी माझी आहे. आणि ऐका, ज्या वेळेला कबीर महाराज त्या ठिकाणी गेले, त्या वेळेला ज्या गोवरीला ताण लावतात ना, जी गोवरी जनाईची होती, ती गोवरी विठ्ठल 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 बोलत होती. त्या गोवरीतून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येत होता. आता पुढचं सांगायला पाहिजे का? सासूचं आणि सुनेचं भांडण झालं असेल तर मला सांगा, जर सुनेने भाकरी टाकल्या तर त्या भाकरी काय बोलत असतील बरं त्या दिवशी? ते पण जाऊ द्या, चला. नवऱ्याची बायकोची भांडण झाली, त्या दिवशी ती बाई भाकरी टाकायला बसली. आता नवरा तर नाही बसणार भाकरी टाकायला, बसत असेल तर इथे बोलून चालणार नाही. समजा ती बाई भाकरी टाकायला बसले, काय बोलत असतील बरे भाकरी त्या? आम्ही ती कर्म करत असताना जी क्रिया करतोय ना, त्या पद्धतीने त्या ठिकाणी आम्हाला ते विचार पाहायला मिळत असतात माऊली, बरं का? शेणी थापता थापता जनाई पांडुरंग परमात्म्याचा नामस्मरण करत होती, म्हणून त्या गोवऱ्यांच्यातून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येत होता. विठ्ठल विठ्ठल असा आवाज येत होता. आणि म्हणून आम्हाला सुद्धा या ठिकाणी कार्य करत असताना काय करायचंय? अखंड पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण करायचंय, अखंड त्या देवाचं नामस्मरण करायचंय. का? जर परमार्थ घडावा असं वाटत असेल, भक्ती घडावी अशी जर वाटत असेल, तर आम्ही काय केलं पाहिजे? अखंड देवाचं नामस्मरण केलं पाहिजे, बरं का? हा नरदेह जो आम्हाला मिळालेला आहे, तो सहज मिळालाय का माऊली? सहज मिळालाय. मुलगा जर समजा, काही लहान मूल जर समजा रडत असेल किंवा जर काही वेगळं करत असेल ना, तर ती आई लगेच मांजराचा आवाज काढते. हे गब्बस ती बघ, मांजर आली. आवाज कोण काढते? आम्हाला म्याव करता येतंय, आम्हाला चिमणीचा आवाज काढता येतो, आम्हाला कावळ्याचा आवाज काढता येतो, बरोबर की नाही? घरामध्ये जोरात जर एखादा कोणी ओरडायला लागला तर लगेच घरातले बोलतात, कशाला रे कुत्र्यासारखा ओरडतोय? काय म्हणतो आपण? तो माणूस ना गाढवासारखा काम करतोय, गाढवासारखा राब राब राबतोय. अजून पुढे सांगायला पाहिजे का? सगळ्या प्राण्यांची कर्म आम्ही करतोय, सगळ्या प्राण्यांचा आम्ही आवाज काढतोय, म्हणजे सगळ्यांच्यातून आम्ही इथपर्यंत आलोय, सगळ्यांच्यातून आम्ही इथपर्यंत पोहोचलोय. 83,99,999 योनी पार केल्यानंतर आम्हाला हा नरदेह मिळालेला आहे, आम्हाला हा मनुष्य देह मिळालेला आहे. पाप पुण्य समकृत हा मग नरयोनिषु जायते. पाप पुण्य समान झाल्यानंतर आम्हाला नरदेह मिळालेला आहे. सहज मिळालेला नाही, सहज मिळालेला नाही, बरं का? हा नरदेह म्हणजे भगवंतापर्यंत पोहोचवण्याचं, भगवंताचं दर्शन घेण्याचं आणि देव कार्य करण्यासाठी आम्हाला भगवंताने दिलेलं साधन आहे. ते साधन आहे. जाणीव पाहिजे, ज्ञान पाहिजे, ज्ञानातून कर्म घडली पाहिजेत, आणि ज्ञानातून जी कर्म घडतील ना, तीच देवपूजा असेल, तीच भक्ती असेल. कधीतरी देवाला अगरबत्ती ओवाळता ओवाळता देवाला प्रार्थना करता आली पाहिजे, देवा, ही अगरबत्ती स्वतः जळून जशी आम्हाला सुगंध देते ना, तसा कर्माचा सुगंध आमचा दरवळायला पाहिजे, तसा कर्माचा सुगंध आमचा दरवळायला पाहिजे. दिवा बघा स्वतः जळतोय, बरं का? प्रकाश सर्वांना देत असतो, उजेड सर्वांना देत असतो. तसं आम्हाला सुद्धा कर्माचा प्रकाश देता आला पाहिजे, विचारांनी प्रकाश देता आला पाहिजे, गुणांनी आम्हाला प्रकाश आमचा दरवळायला पाहिजे, असा प्रकाश फागला पाहिजे सर्वत्र गुणांचा. देह नाशिवंत आहे, देह जाणार आहे, देहाची राख होते. कितीही सोन्यासारखा माणूस असला तरी तिसऱ्या दिवशी आपण काय सावरायला जातोय बरं? सोनं, राखच ना. कितीही सोन्यासारखा माणूस असला तरी राखच ना माऊली, बरोबर आहे की नाही? देहाची राख होते, माती होते, पण देहाने केलेली कर्माची माती होऊ नये असं जर वाटत असेल तर मरावे परी कीर्ती रूपी उरावे. कीर्ती रूपाने आम्हाला उरता आलं पाहिजे, कीर्ती रूपाने आम्हाला राहता आलं पाहिजे. आईसाहेब आपल्याला सोडून गेल्या, पण प्रत्येक वेळेला आईसाहेबांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही, बरं का? ज्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, कैलासवासी जनाबाई राजाराम मडवी
आईसाहेबांचं सोमवार दिनांक 6/4/2026 रोजी देहावसन झालं, त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. आज जर पाहायला गेलं तर प्रत्येक वेळेला आईसाहेबांची आठवण येत राहणार, प्रत्येक वेळेला, बरं का. जे जे कार्य त्यांनी केले ना, जी जी कला गुण त्यांच्याकडे जे होते ना, त्या त्या कला गुणांची आठवण प्रत्येक वेळेला येत राहणार. देहाने केलेली कर्म, देहाने केलेली कर्म, बरं का. एकदा आपल्याकडे जी कला असेल ना, ती कला अजरामर असते, अजरामर असते. आपल्याकडे असलेले गुण अजरामर असतात, आपण केलेली कर्म अजरामर असतात. त्यांना मृत्यू नाही. मृत्यू शरीराला आहे, मृत्यू देहाला आहे. माती देहाची होणार आहे, शरीराची होणार आहे. कर्माने जर राहायचं असेल, विचाराने जर राहायचं असेल, तर त्याप्रमाणे आम्हाला जगता वागता आलं पाहिजे, त्याप्रमाणे आम्हाला जगता वागता आलं पाहिजे, बरं का. आता साधं उदाहरण आहे. प्रत्येक माय माऊलीला अंतःकरणापासून वाटतं की माझ्या पोटी राम जन्माला यावा. रावण कोण जन्माला यावा बरं वाटतंय आपल्याला? राम का रावण? राम जन्माला यावा, बरोबर आहे की नाही? माझ्या पोटी माऊली ज्ञानोबा जन्माला यावेत, म्हणजे त्यांच्यासारखा मुलगा जन्माला यावा, तुकोबांसारखा मुलगा माझ्या पोटी जन्माला यावा, बरं का. प्रत्येक माय माऊलीला वाटते, प्रत्येक माय माऊलीला वाटते. हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती आणि शिवछत्रपतींसारखा मुलगा माझ्या पोटी जन्माला यावा, असं प्रत्येक माय माऊलीला वाटतंय, प्रत्येक माय माऊलीला वाटतंय. आपण संस्कार करण्यामध्ये कमी पडतो का? आपण मार्गदर्शन करण्यामध्ये कमी पडतोय का? आम्ही त्यांना सांगण्यामध्ये, मार्गदर्शन करण्यामध्ये, त्यांना वाढवण्यामध्ये, घडवण्यामध्ये कमी पडतो का? कधीच नाही. आई वडिलांच्या जे काही कर्तव्य आहेत त्या कर्तव्यामध्ये कधीच कमी पडत नाही, कधीच कमी पडत नाही. आता पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर मला सांगा, ह्या मुलांचं संगोपन करण्यामध्ये, या मुलांना सांभाळण्यामध्ये आईसाहेब कमी पडल्या का? काबाड कष्ट केले, मेहनत केली, जे काम वाट्याला आलं ते केलं, जे काम वाट्याला आलं ते केलं. फार अगदी ट्रेनमध्ये शेंगा विकण्यापासून, काकडी विकण्यापासून, आपली शेती लावून दुसऱ्यांच्या शेतामध्ये मजुरी करण्यापासून, चुली अगदी कपडे भांडी कुंडी जे काय असेल ते करण्यापासून सगळं जे काम वाट्याला आलं ते केलं आईसाहेबांनी. या मुलांचं संगोपन केलं, या मुलांना सांभाळलं, त्यांना वाढवलं, घडवलं, त्यांच्यावर चांगल्या प्रकारे संस्कार केले, त्यांना मार्गदर्शन केलं. आणि मुलं सुद्धा आईसाहेबांच्या सेवेमध्ये कमी पडली नाही, किंवा मुली सुद्धा आईसाहेबांच्या सेवेमध्ये कमी पडल्या नाहीत. शेवटपर्यंत आईसाहेबांना जो काही डॉक्टर उपचार असेल, जे काही वैद्यकीय सेवा असेल, जे काही असेल ते त्या ठिकाणी आईसाहेबांची सेवा करण्याचं काम केलं. सुनांनी सुद्धा चांगल्या प्रकारे सेवा करण्याचं काम केलं. नातवंडांनी सुद्धा आपल्यासाठी जे काही आजीने जे काही केलेलं आहे त्याची जाणीव ठेवून या ठिकाणी आजीची सेवा करण्याचं काम केलं. आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी जे कार्य आम्ही आमच्या जीवनामध्ये करायला पाहिजे, आयुष्यामध्ये करायला पाहिजे, ते कार्य केल्यामुळे आईसाहेब देहाने जरी गेले असतील ना, शरीराने जरी गेले असतील, तरी प्रत्येक वेळेला प्रत्येक कला गुणांची त्यांच्या आठवण आल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक वेळेला आईसाहेबांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. अनेक माणसं आम्हाला आज या ठिकाणी पाहायला मिळतात. आपला सुरुवातीचाच विषय असा होता की अगणित माणसं आहेत, गणित नाही, मोजू शकत नाही. सगळीच कला गुणांनी संपन्न आहेत का? काही माझ्या सीतामाई सारखे आहेत, काही कौशल्या मातेसारखे आहेत. रामायणाचा विचार केला तर नाही का? काही मंदोदरी सारखे आहेत. मंदोदरी म्हणजे रावणाची बायको असून सुद्धा पतिव्रता आहे, हे विशेष आहे. बायको कोणाची? रावणाची, पण पतिव्रता आहे. पतिव्रतेमध्ये नाव आहे त्यांचं मंद उदरी. पण त्याच ठिकाणी काही आम्हाला कैकई पण पाहायला मिळते ना. कौशल्याच्या बाजूला काही वेळेला कैकई पण पाहायला मिळते. सीतामाईच्या बाजूला काही वेळेला आम्हाला एखादी मंथरा पण पाहायला मिळते. मंथरा आहे की नाही? अनेक प्रकारची माणसं या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतात. अनेक प्रकारची माणसं. राम आहे तर रावण पण आहे, कृष्ण आहे तर कंस पण आहे, छत्रपती शिवाजी महाराज आहेत तर त्यांच्यासारखे त्यांना अर्थात त्यांना विरोध करणारी आहेत. म्हणजे त्या विचाराची माणसं मी म्हणतोय बरं का, त्या विचाराची माणसं, त्या पद्धतीने कार्य करणारी माणसं. अनेक प्रकारची माणसं आहेत, अनेक प्रकारची माणसं या ठिकाणी कार्य करताना आम्हाला पाहायला मिळतात. पण माऊली बरं का, कार्य करत असताना अनेक प्रकारची माणसं आम्हाला पाहायला मिळतात, अनेक विचाराची माणसं आम्हाला पाहायला मिळतात बरं का.
अगणित माणसं आहेत, पण सगळीच देव पूजा करत नाहीत, सगळी देवाची सेवा करत नाहीत, सगळं देवाचं नामस्मरण करत नाहीत. माऊली, ह्या कलियुगामध्ये अनेक प्रकारची साधनं आहेत, अनेक प्रकारची साधनं आहेत परमार्थ करण्यासाठी, भक्ती करण्यासाठी, बरं का. या ठिकाणी कार्य करत असताना आम्ही विचार केला पाहिजे की आम्हाला जर परमार्थ करायचे, भक्ती करायचे, तर कलियुगामध्ये अतिशय सोपं आणि साधं आणि सगळ्यांना विशेष म्हणजे व्यवस्थितरित्या करता येईल असं साधन जर कुठलं असेल तर ते म्हणजे देवाचं नामस्मरण आहे, बरं का माऊली. ते म्हणजे देवाचं नामस्मरण, आणि त्या नामस्मरणानेच आमचा उद्धार होणार आहे माऊली, नामस्मरणानेच आमचा उद्धार होणार आहे. बरं, नामस्मरण करताना आम्हाला कुठल्याही प्रकारे खिशामध्ये आर्थिक बळच पाहिजे याची गरज नाही, वेगळ्या प्रकारचा वेळ ठरवून काढला पाहिजे याची गरज नाही. काम करता करता जरी नामस्मरण केलं तरी चालेल. उलट काहीही ज्या वेळेला आमच्या खिशात नसेल ना त्यावेळेला लवकर देव आठवतो, रिकामा खिसा देव दाखवतो माऊली, भरलेला खिसा मग त्यावेळेला मात्र देवाची आठवण करून द्यावी लागते आम्हाला. आणि म्हणून आम्ही अखंड नामस्मरण केलं पाहिजे, कारण कलियुगे उद्धार हरीच्या नामे.